नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, सखी लाईफस्टाईलमध्ये आपल्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे। तर आज आपण एक सुंदर अशी रेसिपी बनवणार आहोत। त्यासाठी आपण घेतलेले आहे पाव। आपण याआधी उरलेल्या पावभाजीपासून रेसिपी बनवली होती, ती फारच छान झालेली होती। आता आपण उरलेल्या पावापासून काय बनवायचे हे बघणार आहोत। त्यासाठी मी प्रथम 2 पाव मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे। बारीक चिरलेला कांदा, सॉसच्या ऐवजी तुम्ही टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेऊ शकताय। लाल तिखट, हळद, मोहरी, जिरे, कोथिंबीर, मीठ आणि तेल तुम्ही तुमच्या सोयीनुसार त्याप्रमाणे टाकू शकता। तर चला तर मैत्रिणींनो, आज आपण ह्या सर्व साहित्याची म्हणून सुंदर अशी पावापासून एक रेसिपी बनवू। आपण गॅसवर पहिले एक कढई ठेवू, गॅस चालू करून घ्या। स्टीलची कढई आहे त्यामुळे तापण्यासाठी ती लवकरच तापते। दुसरी कढईचा वापर केला तर ती गरम होण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो। त्यामुळे स्टीलच्या कढईमध्ये कुठली पण रेसिपी करताना गॅस हा कमी फ्लेमवरतीच ठेवून मग करायची, नाहीतर रेसिपी लागण्याचे चान्सेस जास्त असतात। आपण कढई गरम झाल्यावर त्याच्यामध्ये थोडे तेल टाकून घेणार आहोत। त्यानंतर त्यामध्ये थोडीशी जिरे टाकायची, मोहरी टाकायची, थोडेसे जिरे टाकायचे। आता यामध्ये आपण हा बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत। कांदा आपल्याला छान असा लाल होईपर्यंत परतवायचा आहे। थोडासा गॅस थोडा वाढवून आपण कांदा परतवणार आहोत। याच्यामध्ये आपण ॲड करणार आहे कोथिंबीर, जे मी आधीच धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। कढई स्टीलचे असल्यामुळे ते लागण्याचे चान्सेस असतात, म्हणून आपल्याला ते थोडंसं कांदा सतत असं परतावं लागणार आहे। पण माझ्या मैत्रिणींनो, शक्यतो कुठलाही पदार्थ बनवताना तुम्ही जास्तीत जास्त स्टीलच्या भांड्यांचाच वापर करावा। आपला कांदा असा छान असा तपकिरी रंगाचा होईपर्यंत आपण परतवायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत सॉस। याऐवजी तुम्ही टोमॅटोसुद्धा बारीक चिरलेला यूज करू शकताय। आता आपण असं छान परतवून घेणार आहोत, गॅस थोडा कमी करून। त्यामध्ये आपण टाकणार आहोत लाल तिखट चवीनुसार। जास्त तिखट बनवायचं नाही आहे, मुलांना आवडेल त्यानुसार करायचं। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त तिखट पण टाकू शकताय। थोडीशी हळद। आता हे सुंदर असं छान परतून घेऊ आपण। आता यामध्ये आपण टाकणार आहोत पाव, जे की आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत, ते आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत। तुम्ही याला पावाचा भुगा, पावाचा चुरमा, तुमच्या सोयीनुसार तुम्हाला आवडेल ते नाव देऊ शकताय। मी तर याला पावाचा भुगा असंच म्हणते। तुम्हाला पण आवडेलच ही रेसिपी, नक्कीच ट्राय करा। आता यामध्ये मी ॲड करणार आहे चवीनुसार मीठ, थोडंसं, ठीक आहे। आता आपली ही रेसिपी सुंदर अशी उरलेल्या पावापासून बनवलेला हा भुगा तयार झालेला आहे। मैत्रिणींनो, आपण जसा पोळीचा भुगा बनवतो त्याच प्रकारे हा पण पावाचा भुगा आहे। खूप सुंदर अशी चव लागते त्याची। तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी तुम्हाला आवडली का नक्की शेअर करा। तर मैत्रिणींनो, ही आपली आजची रेसिपी तयार आहे।
ही तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडणारच आहे. थँक्यू फ्रेंड्स.